या मातीमधल्या अनेक साधू संतांनी आपल्याला उपदेश दिला। त्यांपैकी एक महान कवी, एक संत म्हणतात की मंदिरात गेल्यावर माणूस दुकानात गेल्यासारखा वागतो। मंदिरात गेल्यावर माणूस दुकानात गेल्यासारखा वागतो, 4 आठाने ठेवून काहीतरी मागतो। म्हणजे याचा अर्थ असा की ज्या वेळेस एखादा भाविक हा मंदिरामध्ये दर्शनासाठी जातो, त्यावेळेस तो भगवंताला लालच देण्याचा प्रयत्न करतो। त्याच्या खिशातील पैसे काढतो, त्याच्या दानपेटीमध्ये टाकतो, त्या परमेश्वराच्या समोर ठेवतो आणि हात जोडून परमेश्वराला त्याची मनोभावना जी काही प्रार्थना आहे ती तो व्यक्त करतो। पण खरं सांगू का मंडळी, भगवंत हा पैशाचा नाही, तुमच्या धनाचा भुकेला नाही, भगवंत हा भक्तीचा, भावाचा भुकेलेला आहे। आणि म्हणून ज्या ज्या संतांना परमार्थ प्राप्त झाला त्या त्या संतांनी या परमेश्वराला धनधान्य संपत्ती अर्पण केली नाही, तर त्यांची भक्ती अर्पण केली आहे। आणि म्हणून या संतांकडून, या महान पुरुषांकडून जर आपल्याला काही घ्यायचं असेल तर त्यांच्याकडून हे घ्या की आपण आपला भाव, आपला भक्तीचा भाव परमेश्वराला कसा अर्पण करावा। रामकृष्ण हरी। धन्यवाद।